शहाणा येथे खरीप हंगाम शेतीशाळा व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक संपन्न. मौजे शहाणा येथे खरीप हंगाम बियाणे वाटप शेतीशाळा व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न. आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर अधिकाऱ्यांचे सविस्तर मार्गदर्शन. शहादा तालुक्यातील मौजे शहाणा येथे कृषी विभागाअंतर्गत खरीप हंगाम ऑनलाईन निवड झालेल्या गटातील शेतकऱ्यांसाठी गाव बैठक घेऊन या कार्यक्रमात पात्र शेतकऱ्यांना मका व सदन कापूस पीक प्रात्यक्षिक बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच कापूस व मका उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष बीज प्रक्रिया आणि शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास उपकृषी अधिकारी एकनाथ साळवे, सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र बच्चाव आणि उपसरपंच नरेंद्र भंडारी, ग्रामपंचायत सदस्य आकाश भंडारी, ग्रामपंचायत सदस्य मुकेश सुडे, अर्जुन पवार, प्रदीप नावडे, पद्माकर सुडे, शहाणा गावातील ऑनलाईन निवड झालेल्या गटातील लाभार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित सर्व कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोलाचे व सविस्तर मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुडे यांनी स्थानिक बोलीभाषेत शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेत थेट प्रात्यक्षिक करून दाखवले. बीज प्रक्रिया हीच निरोगी पिकांची गुरुकिल्ली आहे असे ते म्हणाले. जसे आपण लहान बालकांना आजारापासून निरोगी ठेवावे लागते त्याकरिता लसी करून घेतो, तसेच पिकांची उगवण क्षमता वाढवण्यासाठी आणि सुरुवातीच्या काळातील कीड व रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी तूर, मूग, उडीद, सोयाबीन बियाण्याची बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक आहे. बीज प्रक्रियेमुळे उगवण क्षमता वाढते, पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात 10 ते 15% वाढ होते. खतांची आणि औषधाची बचत होऊन खतांची बचत होते, खर्चाची बचत होते. रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया कशी करावी, औषधांचे प्रमाण किती असावे याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आले. तसेच एकनाथ साळवे, उपकृषी अधिकारी मंदाणा यांनी सधन कापूस व मका लागवड तंत्रज्ञान, कापूस व मका पिकांचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. त्यांनी मका व सधन कापूस लागवडीतील योग्य अंतर, 2 ओळीतील व 2 रोपातील अंतर कसे ठेवावे याबद्दल तांत्रिक माहिती दिली. योग्य अंतरावर लागवड केल्यास पिकाला हवा व सूर्यप्रकाश चांगला मिळतो, त्यामुळे बोंडांची संख्या वाढते आणि कापूस उत्पादनात भरघोस वाढ होते असे त्यांनी स्पष्ट केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा रवींद्र बच्चाव यांनी तूर प्लस मूग आंतरपीक पद्धतीचा फायदा शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या आंतरपीक पद्धतीत भर दिला. त्यांनी तूर प्लस मूग आंतरपीक लागवडीबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की मुख्य पिकांसोबत योग्य अंतरावर आंतरपीक घेतल्यास जमिनीची सुपीकता वाढते आणि मुख्य पिकांचे नुकसान झाल्यास आंतरपिकांतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळते. लागवडीचे अंतर कसे ठेवावे याबाबत त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या बियाणे वाटप आणि शेतीशाळेच्या माध्यमातून मौजे शहाणा येथील शेतकऱ्यांना विविध शंकांचे निरसन करण्यात आले. कृषी विभागाच्या व या उपक्रमामुळे परिसरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मदत होणार आहे. आगामी खरीप हंगामात उत्पादन वाढवण्यासाठी हे सविस्तर मार्गदर्शन अत्यंत फायदेशीर ठरेल असा विश्वास उपस्थित शेतकरी बांधवांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातपुडा न्यूज वाहिनी शहाणा. बीज प्रक्रिया करा, बीज प्रक्रिया करा, बीज प्रक्रिया करा, बीज प्रक्रिया करा, बीज प्रक्रिया करा. तूर प्लस मूग या आंतरपीक 25 घेणार आहेत. तर त्याच्यामध्ये आपण 25 लोकांना 2 किलो तूर आणि 5 किलो येतं मूग. तर 1 लाईन येतं तुरीची लावायची आणि 6 लाईन जर बैलाने पेरणार तर 6 लाईनी तुमच्यावाल्या मुगाचे यायला पाहिजे. या पद्धतीने लागवड करायची किंवा 2 लाईन मुगाचे येऊन आजूबाजूला तुम्ही 3-3 लाईनीचे सुद्धा मूग पेरू शकतात. या पद्धतीने आंतरपिकाचे प्रात्यक्षिक आहे आणि पहिल्यांदाच यावर्षी आपल्याला उशिरा पाऊस झाल्यामुळे आपण तग धरणारे पीक लावतोय. जर एक पीक गेलं तर दुसरं तरी आपल्या हातात पीक राहणार आहे. या दृष्टिकोनात आपण खरीप हंगाम सुरू केलं होतं. ते खरीप हंगामामुळे साधारणतः प्रक्रिया लागला की आपण करून बियाणं आहे, ते मुंग आहे, तूर आहे किंवा उडीद आहे, जे बी आपण कडधान्य बियाणं पेरलं
तीन बियाणा आपको बीज प्रक्रिया करून जुए बीज प्रक्रिया है कारण से जितर आपको आइतला पुयो जन्म इतलो तो तीन पूजे आपको हाजर रहून जो सुदृढ़ रहून जो तेर करें आपको जोला आपको डोज देला तो हम लेकर डोज देला ठीक है नहीं तेरे करें आपको जो बीज बियाणा तीना भी आपको उन्नयन पहले आपको बीज प्रक्रिया करना खूब आवश्यक है ताकि बीज प्रक्रिया करना उद्या ते आपलं बियाणा आपण हे बियाणा जमिनीमध्ये आपण उचला ते बीज प्रक्रिया कीड़ा तिला खातला अगर आपण बीज प्रक्रिया करेल पण ते बियाणा उद्या आपण ते किडा नाही खातला आणि त्यामुळे उगवण क्षमता हल्ली म्हणजे